नमस्कार श्रोते हो, मी अश्विनी मुळे आणि तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजच्या वक्त्यांचा परिचय करून घेणार आहोत. आजच्या आपल्या वक्ते आहेत डॉक्टर धनश्री शेसवलकर. डॉक्टर धनश्री शेसवलकर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत आणि पुणे विद्यापीठातून भूगोल अशा 2 विषयांमध्ये MA ही पदवी संपादन केली आहे. वत्सगुल्म महात्म्याचा सांस्कृतिक अभ्यास या विषयावर त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून PhD संपादित केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि MIT ADT युनिव्हर्सिटी इथे त्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संस्कृत आणि भारतीय विद्या या विषयांवर अध्यापन करतात. संस्कृत पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या त्रिधारा ह्या प्रकाशन संस्थेच्या त्या संचालिका आहेत. आजवर त्यांची 2 पुस्तकं आणि 5 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंधांचं वाचन सादरीकरण सुद्धा केलेलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथे वासंतिक संस्कृत शिक्षक प्रशिक्षण शिबिरांमध्येही ते अध्यापन करतात. त्याचबरोबर संस्कृत व्याकरणाशी संबंधित अनेक वर्गांचं आयोजन त्यांनी केलंय. त्या वर्गांमध्ये अध्यापनाचं कार्यही त्यांनी केलेलं आहे. आयुष मंत्रालयाच्या हस्त्यायुर्वेद आणि अश्ववैद्यक यांच्या इंग्रजी अनुवादासाठी JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून टिमवी येथील आयुर्वेद संशोधन केंद्रात त्यांनी 1.5 वर्ष काम केले आहे. तर अशा या डॉक्टर धनश्री शेजवलकर आपल्याला आज वक्त्या म्हणून लाभले आहेत. आता आपण लगेचच त्यांचं व्याख्यान ऐकूया. धन्यवाद. नमस्कार, मी धनश्री शेजवलकर. पुराणांमधलं अश्वशास्त्र आणि गजशास्त्र या विषयावरती मी आज तुमच्याशी काही बोलणार आहे. पुराणांमधल्या अश्वशास्त्र आणि गजशास्त्राबद्दल जाणून घ्यायला सुरुवात करण्यापूर्वी आज आपल्याला अश्व म्हणजे घोडे आणि गज म्हणजे हत्ती यांची कशी ओळख आहे हे थोडस जाणून घेऊया. आज बुद्धिबळाचा खेळ बघत असताना आपल्याला ज्या वेगवेगळ्या सोंगट्या दिसतात त्याच्यामधून आपल्याला एक प्राचीन काळातल्या सैन्यातले हत्ती आणि घोडे एवढी एक ओळख असते, किंवा रेसचा घोडा म्हणून घोड्यांची ओळख असते, किंवा काही वेळेला आपण कुठल्या हिल स्टेशनला फिरायला जातो तिथे हत्तींना अंघोळ घालत असतात, त्या हत्तींची ओळख आपल्याला ही या प्रकारे असते. त्यामुळे आजच्या ओळखीपेक्षा एक खूप वेगळी ओळख आपल्याला हत्ती आणि घोड्यांची करून घ्यायची आहे. ती म्हणजे संस्कृत मधल्या पुराण साहित्यातल्या अश्वशास्त्र आणि गजशास्त्र याच्यातून सुरुवात करताना पुराण म्हणजे नक्की काय याच्यापासून करूया. आपल्याला माहितीये संस्कृत मध्ये सर्वात प्राचीन साहित्य म्हणजे वैदिक साहित्य. वैदिक साहित्यामध्ये संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद हे सगळं साहित्य येतं. त्याच्यानंतर येतात रामायण आणि महाभारत, आणि त्याच्याही नंतर येतात ती म्हणजे पुराण. पुराण, पुरातन, प्राक्तन, प्राचीन असे सगळे पुराण या शब्दाचे अर्थ आहे. म्हणजेच खूप जुनं काहीतरी ज्ञान हे ज्याच्यामध्ये संकलित केलेलं आहे असं साहित्य म्हणजे पुराण साहित्य. या पुराण वाङ्मयाचा आपण थोडक्यात आधी परिचय करून घेऊया. जसं आता सांगितलं तसं खूप जुन्या काळापासून माणसाला जे विविध प्रकारचं ज्ञान होतं ते संकलित करणारं साहित्य म्हणजे पुराण. आता या पुराण साहित्याची रचना ही लेखी स्वरूपातच आणि गुप्त राजांच्या साम्राज्यात झाली, म्हणजे सामान्य कालाच्या 4थ्या शतकापासून पुढे झाली असं मानलं जातं. आता या पुराण साहित्याची 5 लक्षणं सांगितली जातात, जी 18 महापुराण आणि उपपुराण 18 परत आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी ही 5 लक्षणं दिसतात. कोणती 5 लक्षणं? सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित
या 5 लक्षणांचा अर्थ थोडक्यात समजावून घेऊया. सर्ग याचा अर्थ पृथ्वीची आणि जीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली या संबंधीचे वेगवेगळे सिद्धांत, वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या कथा. प्रतिसर्ग सृष्टीचा लय कसा झाला त्या संबंधीच्या विविध गोष्टी, विविध सिद्धांत, विविध कल्पना. वंश या भागामध्ये वेगवेगळे ऋषी मुनी यांच्या वंशावळी सांगितलेल्या आहेत. मन्वंतर मनु याचा अर्थ कालगणनेचा एक प्रकार आहे आणि मन्वंतर याचा अर्थ वेगवेगळे मनु. त्यामुळे वेगवेगळ्या कालगणनांचा निर्देश किंवा जी मनु कालगणना आहे तिचा खोलवर निर्देश हा मन्वंतर भाग. आणि वंशानुचरित हे 5वं लक्षण. या वंशानुचरितामध्ये चंद्रवंशीय, सूर्यवंशीय वेगवेगळ्या राजांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. पुराण म्हणलं की त्याच्यामध्ये ही 5 लक्षणं असायला पाहिजेत. हे 18 महापुराणांमध्ये तत्व बरचसं पाळलेलं दिसतं. 18 उपपुराणांमध्ये मात्र आपल्याला ही सगळी लक्षणं प्रत्येक पुराणामध्ये पाळलेली आहेत असं दिसत नाही. पुराणांचं वर्गीकरण हे सुद्धा विविध पद्धतीने केलं जातं. सात्विक, राजस, तामस अशा प्रकारे त्या पुराणांमध्ये कोणते वर्णीय विषय आहेत त्याच्यावरनं एक वर्गीकरण दिसतं. अतिशय प्राचीन पुराण म्हणजे अग्नी, वायू याच्यासारखी हे एक वर्गीकरण दिसतं. त्याच्यानंतरच्या काळातली, त्याच्या पुढच्या काळातली असे विषय कुठले त्याच्यावरती आलेत, किती तपशीलवार आलेत, तत्वज्ञानाचं वर्णन किती आलेलं आहे, त्याच्यावरून काही ठोकताळे हे बांधले जातात. काही सांप्रदायिक पुराणं आहेत, जशी उपपुराणांमध्ये किंवा नंतरच्याही काळामध्ये असणारी शिवपुराण असेल, गणेश पुराण असेल, ही सांप्रदायिक पुराणं आहेत. बहुतेक वेळेला आपल्याला पुराण काय सांगतात, पुराणांमध्ये विषय काय असतात, पुराणांचं अंतरंग काय असतं तेही थोडंसं जाणून घेऊया. पुराणांमध्ये भरपूर विषय येतात. आता 18 महापुराणांचा विचार करायचा झाला तर जवळजवळ त्याच्यात 4 लक्ष श्लोक आहेत. म्हणजे महाभारताच्या 4 पट श्लोक हे एकूण 18 महापुराणांमध्ये आहेत. या अत्यंत विस्तृत अशा पुराण वाङ्मयामध्ये विषय कोणते कोणते ते लक्षात घेऊया. पुराणांच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहिलं तर पौराणिक धर्माचं त्यांनी विस्तृत विवेचन केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. हा पौराणिक धर्म म्हणजे काय आहे? एकतर आत्ता सांगितलं तसं पुराण वाङ्मय हे साधारण सामान्य कालाच्या 4थ्या शतकापासून पुढे जवळजवळ 17व्या शतकापर्यंत निर्माण झालेलं साहित्य आहे. पण प्राचीन पुराण ही जी आपल्याला विषयांची माहिती देतात त्याच्यामध्ये पौराणिक धर्म हा खूप महत्वाचा आहे. आता पौराणिक धर्म म्हणजे काय समजून घेऊया. पुराणांमधून आपल्याला विविध देवता, त्यांचा सगळा परिवार, त्यांच्या वेगवेगळ्या मूर्ती, मंदिर बांधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्याच्यामध्ये दगड कोणता वापरायचा, कशा प्रकारे त्यांचा एक आपल्याला त्यांचं चित्रण किंवा त्यांचा एक आपण प्लॅन जो म्हणतो मंदिरांचा तो कशा पद्धतीने पाहिजे, या सगळ्या विविध विषयांचं वर्गीकरण हे आपल्याला पुराणांमध्ये केलेलं दिसतं. आता जेव्हा आपण पौराणिक धर्म म्हणतोय तेव्हा पौराणिक धर्मामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे विविध देवता, त्यांची मंदिरं आणि त्या मंदिरांच्या अनुषंगाने त्या देवतांचा केलेला वेगवेगळ्या प्रकारचा विचार हे महत्वाचं येतं. पुराणांमध्ये तीर्थ ही संकल्पना सुद्धा आपल्याला सापडते. तीर्थ याचा अर्थ काय तर जिथे आपण एखादा जलप्रवाह, नदी असेल किंवा मोठा जलप्रवाह असेल, तो ओलांडून जेव्हा पलीकडे आपण सहजपणे जाऊ शकतो, तिथे काही धार्मिक कार्य ही केली जातात. त्या धार्मिक
विधींना सहजपणे पार पाडण्यासाठी त्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो आणि त्यामुळे तीर्थ किंवा तीर्थक्षेत्र ही सुद्धा आपल्याला पौराणिक धर्माचा एक महत्वाचा भाग आहे असं दिसून येतं. या पौराणिक धर्मामध्ये वेगवेगळी व्रत आणि त्याच्यामुळे माणसानी आपल्या शरीराला दिलेला विकल भाव म्हणजे वैकल्य हाही व्रतानी आलेल्या वैकल्यांचा भाग येतो. आता ही व्रत कोणती कोणती, मग त्याच्यामध्ये महात्म्य आली की एकादशी ही तिथी कशी महत्वाची आहे आणि म्हणून एकादशीला उपवास करणं हे एक व्रत आलं. चतुर्थी असेल तर ती कृष्ण पक्षातली चतुर्थी असेल, संकष्टी, तर ती कशी महत्वाची त्या दृष्टीने आलेलं तिथे आलेलं व्रत आलं. विविध पूजा असतील, विविध महिने आहेत, श्रावण महिना आहे समजा, भाद्रपद महिना आहे, मार्गशीर्ष महिना आहे, तर त्याच्यामध्ये करायच्या वेगवेगळ्या धार्मिक विधींचं वर्णन तिथे सांगितलेली व्रत हा सुद्धा पुराणातल्या अत्यंत महत्वाच्या विषयांपैकी एक आहे. त्यामुळे पुराणांच्या अंतरंगामध्ये आपल्याला महत्वाचे दिसतात ती म्हणजे मंदिरं, मंदिरांची बांधणी, मंदिराच्या अनुषंगाने येणारे देव, त्यांचे परिवार, विविध त्यांची लांछनं म्हणजे त्यांचे वेगवेगळ्या खुणा, मंदिरांची बांधणी कशी करायची, तीर्थक्षेत्र, मग तीर्थक्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने झालेला विचार की तिथे केलेलं स्नान ते कसं पुण्यदायक आहे हा एक विचार आपल्याला दिसतो. त्यानंतर महत्वाचं दिसतं वेगवेगळ्या देवता, त्यांच्या मूर्ती, त्यांच्या मूर्तींचा आकार कसा पाहिजे इत्यादी आणि त्याच्याशी संबंधित व्रत. आता हा पुराणातला जर विषय असेल तर आपला अश्वशास्त्र आणि गजशास्त्र हा विषय पुराणात कुठे येतो हे समजून घेऊया. पुराणांमध्ये या सगळ्या धार्मिक महत्वाच्या गोष्टींबरोबरच विविध शास्त्र ही सुद्धा आपल्याला सांगितलेली दिसतात. जसं मी आत्ता म्हणलं तसं की मंदिर बांधणीचं शास्त्र आहे ना, त्यामुळे त्या दृष्टीने वास्तुशास्त्र हे येतं, मूर्तीशास्त्र येतं आणि त्या अनुषंगाने इतरही अनेक शास्त्रांचं विवरण हे पुराणांमध्ये येत. आता तसंच त्या अंतरंगामध्ये पुराणांच्या आपल्याला दिसतं ते म्हणजे अश्वशास्त्र आणि गजशास्त्र. आता या पुराणांमध्ये आपण केवळ 18 महापुराण किंवा 18 उपपुराण ही बघणार नाही. तर आता मी जसा ढोबळ मानाने तुम्हाला सांगितलं की साधारण 1000 वर्ष 1200 वर्ष ही पौराणिक साहित्याची निर्मिती होत होती. त्यामुळे त्या कालखंडामध्ये जेवढे काही ग्रंथ झालेले आहेत त्या सगळ्यांनाच आपण पुराण असं संबोधून त्या काळामध्ये आपल्याला अश्वशास्त्र आणि गजशास्त्राचा काय काय विचार केलेला आहे हे बघायचं आहे. पुराणांच्याच अंतरंगामध्ये येणारी एक फार महत्वाची गोष्ट ती म्हणजे समुद्र मंथन आणि त्यामध्ये उच्चैश्रवा घोडा आणि ऐरावत हा हत्ती या आपल्या दृष्टीने आजच्या व्याख्यानात महत्वाच्या 2 प्राण्यांचंही 14 रत्नामधली रत्न म्हणून वर्णन येतं. जी 14 रत्न समुद्र मंथनाच्या वेळेला त्या देव आणि दानवांनी केलेल्या समुद्राच्या मंथनातनं बाहेर पडली, तर त्याच्यातला हा सप्तमुखी उच्चैश्रवा घोडा आणि शुभ्र सफेद अत्यंत चांगली लक्षणं असलेला ऐरावत हा हत्ती हा आपल्याला या समुद्र मंथनाच्या कथेमध्ये दिसतो. सांगण्याचा उद्देश असा की आपल्याला पुराणांमध्ये विविध ठिकाणी हत्ती आणि घोडे यांचं कथेतलं रूप दिसतं. आपल्याला दिग्गज ही पण संकल्पना पुराणांमध्ये दिसते. दिक म्हणजे दिशा आणि त्या दिशांचे पालक हत्ती आहेत ही संकल्पना आपल्याला दिसते की जसं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ऊर्ध्व अधर ह्या ज्या दिशा आहेत 8 किंवा 10 दिशा, या 8 दिशांचे रक्षक हे हत्ती आहेत आणि ते दिग्गज अशी संकल्पना आपल्याला दिसते आणि ते दिशांचे रक्षक आहेत. ते राजाला सुद्धा
अत्यंत मोठ्या प्रमाणात सहाय्य करतात अशी एक संकल्पना आपल्याला दिसते. आता याच्या पुढे जाऊन आता मी म्हणलं तसं आपण फक्त 18 महापुराण किंवा 18 उपपुराण यांच्यामधल्या माहिती देणाऱ्या ग्रंथांबद्दल फक्त बोलणार नाही आहोत, तर हत्ती आणि घोडे यांची तपशीलवार माहिती देणारे जे विविध ग्रंथ आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आता हत्ती आणि घोडे यांचाच का विचार केलेला आहे? आता तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही आपल्याला जे बघायचे ते पाळीव पशु म्हणून बघायचे, पण मुळामध्ये हत्ती हा रानटी आहे किंवा घोडा हा सुद्धा त्याला प्रशिक्षण द्यावं लागतं. त्याच्यामुळे हत्ती आणि घोडा यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन राजांच्या सैन्यामध्ये सुद्धा त्यांचा समावेश हा केलेला असेल आणि त्यामुळे हत्तीदळ, घोडदळ अशी सैन्याची विभागणी, 4 जे विभाग सैन्याचे महत्वाचे प्राचीन काळी असत त्याच्यामध्ये हत्तीदळ आणि घोडदळ हे फार महत्वाचे विभाग हे असत. आणि म्हणूनच की काय, संस्कृत मधल्या विविध ग्रंथांमध्ये आपल्याला हत्ती आणि घोड्यांची अत्यंत तपशीलवार माहिती मिळते. त्याच्यातला पहिला ग्रंथ आहे कौटिल्य याचा अर्थशास्त्र. चाणक्य किंवा विष्णुगुप्त ह्याच कौटिल्य म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा अर्थशास्त्र हा जो ग्रंथ तो सामान्य कालापूर्वी 4थ्या शतकामध्ये लिहिला गेला. त्या रचनेमध्ये राजाला उपयोगी पडतील अशा विविध अक्षरशः असंख्य गोष्टींचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वनांचं व्यवस्थापन दिसतं. आता हत्ती हा असा अवाढव्य प्राणी आपल्याला माहिती आहे ज्याला भरपूर चारा लागतो, गवत लागतं, आणि त्याच्यामुळे हत्तीला पाळण्यासाठी विविध दिशांना वन पाहिजेत आणि त्याच्यासाठी कुठल्या दिशेचं वन हे महत्वाचं, किंवा तिथे उत्तम प्रकारचा चारा असतो किंवा तिथला सगळा एकंदर माहोल, परिसर, हवा ही हत्तीला आवडते असा विचार करून आपल्याला कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये सुद्धा वनांचं व्यवस्थापन दिसतं. त्याच्यामध्ये हत्तींचं रक्षण कसं करायचं, त्यांना पकडायचं कसं, वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत हत्तीला पकडायच्या, त्यांना प्रशिक्षण कसं द्यायचं याचं अतिशय सविस्तर वर्णन आहे. मग हत्तींना पकडण्यासाठी योग्य ऋतू कोणता आहे हेही सांगितलेलं आहे. नंतर पकडलेले हत्ती जर कमी वयाचे असतील तर त्यांना शिकवणं हे किती सोपं जाईल या दृष्टीनेही कमीत कमी वयातले हत्ती पकडावेत. मग मोठ्या वयातले हत्ती पकडले तर त्यांना शिकवणं किती अवघड असतं वगैरे तपशिलामध्ये आपल्याला वर्णन तेथे आलेलं दिसतं. आता पाळीव पशु म्हणून आणि युद्धामध्ये वापरण्यासाठी म्हणून अशा 2 स्वतंत्रपणे हत्तींना कसं प्रशिक्षण द्यायचं हे सुद्धा आपल्याला कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये अत्यंत विस्तृतपणे सांगितलेलं आहे. अग्निपुराण हा एक प्राचीन पुराण एक आहे, 18 महापुराणांमध्ये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हत्तींच्या आणि घोड्यांच्या वेगवेगळ्या लक्षणांचं वर्णन दिसतं. कुठले घोडे, कुठले हत्ती उत्तम आहेत, नंतर त्यांनी कशा प्रकारे वर्तन केलं की ते शुभ असतं किंवा अशुभ असतं असंही वर्णन आपल्याला दिसतं. त्यानंतर गजलक्षण, मातंग लीला, हस्त्यायुर्वेद, गजशास्त्र, अश्ववैद्यक असे वेगवेगळे ग्रंथ आहेत. त्याच्यातला मातंग लीला हा जो ग्रंथ आहे तो नीलकंठ यांनी रचलेला आहे. लीला याचा अर्थ खेळ, मातंग म्हणजे हत्ती. त्याच्यामुळे बराच नंतरच्या काळामधला हा मातंग लीला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये हत्तींची उत्पत्ती कशी होते, मग राजाच्या सेवेतले जे हत्ती आहेत त्यांची वैशिष्ट्य काय पाहिजेत, किंवा जे हत्ती कामासाठी राजाच्या वापरले जातात त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुण कोणते असायला हवेत, युद्धामध्ये हत्तींनी कसे कसे आपले गुण दाखवले पाहिजेत, अशा विविध विषयांचं वर्णन येतं. आता त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला कुठल्या खुणा हत्तीच्या शरीरावर नसल्या पाहिजे हे पण या मातंग लीलेमध्ये वर्णन येतं. विविध प्रकारचे आवाज हत्ती कसे काढतात, त्यांचा अर्थ काय आहे
याचाही विचार इथे आलेला आहे. ऋतू बदलल्यानंतर हत्तींची देखभाल कशी करायची हे पण या मातंग लीलेमध्ये सांगितलेलं आहे. आदर्श गुण हे हत्तीच्या व्यवस्थापकात पण पाहिजेत, माहुतात पाहिजेत, हत्तीला प्रशिक्षण देणाऱ्यामध्ये पाहिजे, याच्यावरही मातंग लीलेमध्ये भर दिलेला आहे. हस्त्यायुर्वेद असा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आपल्याला प्राचीन काळामध्ये सापडतो. पालकाप्य मुनींनी या ग्रंथाची रचना केलेली आहे, म्हणून पालकाप्यम याही नावाने हा ग्रंथ ओळखला जातो. हा 160 पेक्षा जास्त अध्यायांमध्ये लिहिला गेलेला ग्रंथ आहे आणि 4 विभागांमध्ये तो विभागलेला आहे. या हस्त्यायुर्वेदामध्ये महारोगस्थान, क्षुद्र रोगस्थान, शल्यस्थान आणि उत्तरस्थान असे 4 विभाग आहेत आणि जवळजवळ 12,000 श्लोक या ग्रंथामध्ये आहेत. आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की हा केवळ हत्तींची सहज जाता जाता माहिती सांगणारा ग्रंथ नसून आयुर्वेद आहे हत्तींचा. म्हणजेच हत्तींचा संपूर्ण जीवनपट उत्तम प्रकारे पार पडावा याच्यासाठी त्यांचं आरोग्य किती चांगलं राहिलं पाहिजे आणि ते चांगलं राहण्यासाठीच्या वेगवेगळ्या युक्त्या असतील, वेगवेगळे उपाय असतील, किंवा हत्तींचं चांगलं आरोग्य म्हणजे काय हे सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे इथे वर्णनं केलेली दिसतात. आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या आजारांचं वर्णन, जसं महारोगस्थान म्हणलं मी तसं की प्रमुख आजार कोणते हत्तींचे, मग त्याच्यावरचे उपाय काय, जसे पंच शुद्धी, शरीर शुद्धी सांगितलेल्या आहेत माणसासाठी, तशा हत्तींसाठी सुद्धा आपल्याला या शरीर शुद्धींच्या द्वारे हत्तींच्या आपल्याला रोगातनं मुक्ती कशी मिळवता येते, मग हत्तींसाठीच्या बस्तीचं वगैरे सुद्धा अत्यंत तपशीलवार वर्णन येतं. हत्तीचे पचनाचे आजार, मूत्रमार्गाचे आजार, डोळ्यांचे आजार, पायांवरची सूज, नंतर क्षुद्र रोगस्थानामध्ये किरकोळ आजार हत्तींना होणारे, मग अतिश्रम असतील, त्वचेवरचे काही जखमा असतील, किंवा हृदयाचे आजार असतील, किंवा हत्तींना आता आपल्याला माहितीये की सहजपणे त्यांना आपल्या अंगावरच्या माशा किंवा हे दूर करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या अंगावरती परजीवी खूप वाढतात. त्याच्यामुळे त्यांच्यापासून रक्षण कसं करायचं, एकंदरीतच हत्तीला जिथे ठेवायचंय त्या हत्तीखान्याची लांबी रुंदी उंची काय पाहिजे, त्याची स्वच्छता ही कशी ठेवली पाहिजे, ती स्वच्छता करणारे व्यवस्थापक कोणत्या गुणांनी युक्त पाहिजेत, अशा अक्षरशः शेकडो गोष्टींचं वर्णन आपल्याला या हस्त्यायुर्वेदामध्ये दिसतं. शल्यस्थान हे असंच हस्त्यायुर्वेदामधलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला शस्त्रक्रिया हत्तींवरती होणाऱ्या या सांगितलेल्या आहेत. मग रक्तवाहिन्या, नसा यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या दुखापती, त्यांच्यावर केले जाणारे शस्त्रक्रिया, त्यांच्यासाठीची उपकरणं, त्यांना असणाऱ्या दातांच्या समस्या, अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रियेला उपयोगी अशा गोष्टींचं वर्णन येतं. उत्तरस्थानम या 4थ्या स्थानामध्ये वेगवेगळी औषधी तेल, औषध, वेगवेगळ्या बस्ती म्हणजे एनिमा ज्याला आपण आज म्हणतो, किंवा श्वासोच्छ्वास हा हत्ती जेव्हा करतात त्याच्याद्वारा त्यांना धूपणं किंवा अशा काही गोष्टी कशा द्यायच्या, मग प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थापन हत्तींचं कसं करायचं, सुळे त्यांचे कोणत्या परिस्थितीत छाटायचे, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये चारा कोणता वेगवेगळा द्यायचा, ऊस, मीठ योग्य प्रमाणामध्ये, चिंच, दूध, तूप, मांस यासारख्या गोष्टी, मांस म्हणजे मांस ज्याच्यामध्ये शिजवल्याचं ब्रॉथ ज्याला म्हणतो आपण, सूप, तशा त्याच्या आहाराचंही अत्यंत रोचक आणि अतिशय उपयोगी असं वर्णन हस्त्यायुर्वेदामध्ये केलेलं आहे. हस्त्यायुर्वेद हा खूप महत्वाचा ग्रंथ या दृष्टीने हत्तींच्या प्राचीन काळामध्ये त्यांची कशी काळजी घेत होते याच्यासाठी मानला जातो. तसाच गजशास्त्र हा अगदी अलीकडच्या काळामध्ये संकलित केला गेलेला 18व्या शतकातला ग्रंथ आहे आणि तो पालकाप्यम, आता मी जसं सांगितलं हस्त्यायुर्वेद, त्याचा सारांश आहे आणि त्याच्यामध्ये
हत्तींचा पशुवैद्य जो आहे किंवा गजाधिकारी आहे, हत्तींचा जो काळजी घेणारा अधिकारी आहे, त्या सगळ्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचंही वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. याशिवाय अश्ववैद्यक हा एक फार महत्वाचा ग्रंथ आहे. घोड्यांची विविध प्रकारे काळजी कशी घ्यायची, घोडा चांगला म्हणजे कसा असतो, कुठल्या प्रदेशामधला घोडा हा उत्तम समजला जातो, म्हणजे कुठली जात घोड्याची चांगली समजली जाते. मग घोड्याला नाल ठोकण्याच्या संबंधी मधल्या काही विधींचं म्हणजे वैद्यकीय पद्धतीनेही वर्णन केलेलं आहे किंवा काही मंत्र हे तिथे दिलेले आहेत. तसंच तो नाल ठोकल्यानंतरचं वर्णन घोड्याच्या काळजीचं, कारण तिथे त्याला जखम होऊ नये त्याच्यासाठी घ्यायची काळजी, अशा अनेक गोष्टी आपल्याला अश्ववैद्यकात दिसतात. जसं आयुर्वेदाच्या दृष्टीने आपल्याला हत्तींची काळजी हस्तायुर्वेदामध्ये घेतलेली दिसते, तसं अश्ववैद्यक या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला ही संपूर्णपणे माहिती दिलेली दिसते. आता आपण जेव्हा हत्ती आणि घोड्यांची माहिती देणारे ग्रंथ विचारात घेतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की अक्षरशः ऋग्वेदापासूनच आपल्याला घोड्यांचं तर वर्णन फार आधीच्या काळापासून म्हणजे ऋग्वेदापासूनच आपल्याला दिसतं. ऋग्वेदामध्ये आपल्याला घोड्यांच्या शर्यतींचंही वर्णन दिसतं किंवा काही विशिष्ट यागांच्या वेळेला किंवा काही विधींच्या वेळेला घोड्याला अतिशय छान सजवून नटवून आणलेलं दिसतं. त्यामुळे अगदी प्राचीन काळापासून म्हणजे जवळजवळ 3000 वर्षांपासून घोडा हा पशु भारतीय उपखंडामध्ये आर्यांना नक्की माहीत आहे, यात काहीच शंका नाही. महाभारतासारख्या प्रचंड मोठ्या महाकाव्यामध्ये तर आपल्याला घोड्यांचा काय, हत्तींचा काय अत्यंत तपशिलामध्ये उल्लेख दिसतो. जसं महाभारतामध्ये आपल्याला कुठले घोडे चांगले हे आपल्याला प्रत्यक्ष प्रदेशांची नावं घेऊन हे सांगितलेलं दिसतं. जसं इथे आपल्याला अश्व सगळ्यात चांगले कुठले किंवा कुठनं अश्वांची उत्पत्ती झालेली आहे हे सांगताना आपल्याला महाभारतामध्ये दिसतं की कांबोज, गांधार, बाल्हिक, वनायू, आरट्ट, सिंधू देश, पारसिक या देशांमधले अश्व हे सगळे वायव्य दिशेला भारतीय उपखंडाच्या आहेत आणि तिथले घोडे हे सर्वात चांगले असं आपल्याला महाभारतामध्ये उल्लेख दिसतो. आता 7 प्रकारे घोड्यांची उत्पत्ती झालेली आहे असंही आपल्याला तिथे सांगितलेलं दिसतं. अमृतापासून, अमृतात बाष्पतो वन्हेर वेदेभ्योंडाच्च गर्भतः सामनो हयानाम उत्पत्ती सप्तधा परिकीर्तिता. 7 प्रकारे घोड्यांची उत्पत्ती झालेली आहे असं सांगितलेलं आहे. अमृतापासून, बाष्पापासून, वन्हीपासून, वेदांपासून, अंडापासून, गर्भापासून, सामन म्हणजे सामवेदातल्या मंत्रापासून अशी 7 प्रकारे घोड्यांची उत्पत्ती झालेली असं दिसतं. आता याच्यामध्येही आपल्याला लक्षात येईल की वेद आणि सामन हा जो उल्लेख आहे तो याच्याचसाठी आहे की अगदी आपल्याला वैदिक काळापासून हा घोडा माहीत आहे आर्यांना असं दिसतं. त्याच्यामुळे अगदी प्राचीन काळातल्या या ऋग्वेदामध्ये तसंच नंतरच्या महाभारतामध्ये आपल्याला घोड्यांचं, अश्वांचं हे महत्व सांगितलेलं दिसतं. आता त्यानंतर मानसोल्लास हा एक महत्वाचा ग्रंथ ज्यांच्यामध्ये आपल्याला हत्ती आणि घोडे यांच्या विविध प्रकारे काळजी कशी घ्यायची याचं वर्णन दिसतं. आता हा जो ग्रंथ आहे मानसोल्लास त्याचंच अभिलषितार्थ चिंतामणी असंही नाव आहे. हा ग्रंथ जो आहे तो चालुक्य वंशीय राजा सोमेश्वर तिसरा यांनी रचलेला आहे आणि त्या काळामध्ये राजेशाही खेळ जे जे खेळले जायचे त्यांच्याबद्दल माहिती सांगणारा हा प्रामुख्याने ग्रंथ आहे. आता याच्यामधल्या 5 भागांमध्ये आणि 20 अध्यायांमध्ये एका अध्यायात किंवा एका विभागामध्ये हत्तींचं निवासस्थान कोणतं असायला पाहिजे, त्यांना पकडण्याच्या आणि प्रशिक्षित करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत यांची माहिती दिलेली. दुसऱ्या एका विभागामध्ये हत्तींना होणारे आजार, त्यांचे उपचार ही माहिती दिलेली आहे. शिवाय
हत्तींची कामगिरी उत्कृष्ट व्हावी याच्यासाठी त्यांना एक टॉनिक म्हणून काय द्यायला पाहिजे, किंवा हत्तींना मद्य पाजून त्यांना मदोन्मत्त केलं जातं. तर त्यांच्या अवस्था काय आहेत, किंवा जेव्हा आखाड्यामध्ये हत्ती हे येऊन प्रत्यक्ष काही खेळतात तर ती आखाड्यातल्या खेळांची तयारी कशी पाहिजे, मग जे सहभागी हत्ती आहेत त्यांचं वर्गीकरण काय पाहिजे ह्याची सविस्तर माहिती दिलेली. तसंच घोड्यांच्याही वेगवेगळ्या जाती कोणत्या आहेत यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. मग जर हत्ती बेबंद झाला तर त्याला काबूत कसं आणायचं, धोकादायक परिस्थिती निर्माण कशी होऊ शकते, हत्तींमधल्या लढाया, हल्ल्याच्या वेगवेगळ्या पद्धती, अशा बहुविध विषयांचं वर्णन आपल्याला मानसोल्लासामध्ये दिसतं. बृहत संहिता या ग्रंथामध्येही आपल्याला याच प्रकारे हत्ती आणि घोड्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरती वर्णन आलेलं दिसतं. आता याच हत्ती घोड्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की अनेक शुभ शकुन आणि अशुभ शकुन हे जोडले गेलेले आहेत. आता घोडा चांगला कोणता याच्याबद्दल सांगताना आपल्याला अशुभ वैद्यक काय किंवा इतर काही ग्रंथ काय हे सांगतात की पंचकल्याणी घोडा चांगला. पंचकल्याणी म्हणजे काय, 5 ठिकाणी त्या घोड्याला आवर्त किंवा भोवरे आहेत. आता भोवरे किंवा आवर्त म्हणजे काय, तर जी घोड्याच्या अंगावरती बारीक केस आहेत, लव आहेत, त्यांची विशिष्ट प्रकारे झालेली रचना. तर तिथे हृदय, पाठ, मुख आणि दोन्ही कुशी अश्वाच्या या 5 ठिकाणी जर भोवरे असतील तर त्या घोड्याला पंचकल्याणी घोडा म्हणलं जातं आणि अर्थातच तो उत्तम लक्षणाचा घोडा आहे असं म्हणलं जातं. तसंच हत्तींच्याही 4 जाती सांगितलेल्या आहेत, भद्र, मंद, मृग आणि संकीर्ण. याच्यातली भद्र ही जी हत्तीची जाती आहे ती सर्वात चांगली. म्हणजे कुठली, तर तो ताम्र वर्णाचा, दीर्घ मुखाचा, पक्षासारखे डोळे असलेला, उंच दात असलेला, सुळे असलेला, धनुष्याकृती पृष्ठभाग असलेला, मोठे विस्तीर्ण कान असलेला, 20च्या 20 नख्या असलेला, गोल सोंड असलेला आणि सुगंधी मदस्राव असलेला असा आपल्याला हत्ती हा भद्र जातीचा आणि अत्यंत शुभ लक्षणी असा सांगितलेला आहे. मग घोड्याशी संबंधित आपल्याला वेगवेगळे शुभ शकुन हे या विविध ग्रंथांमधून, विशेष करून अग्निपुराणामधून आपल्याला ही माहिती मिळते की घोड्याचा जो नाल असतो त्याची पूजा करणं ही शनीची कृपा आपल्याला मिळवून देतं. घोडा प्रथम जेव्हा विकत घेतला जातो तेव्हा त्याचे पाय धुतले जातात, त्याला भाकरी दिली जाते आणि त्याचा पायगुण चांगला ठरावा याच्यासाठी त्याच्या कपाळाला सोनं आणि हळद लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे, म्हणजे तो शुभ शकुनी घोडा असतो. हत्तीच्या बाबतीत शुभ शकुन सांगताना विविध ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की राजाला विजय हा युद्धभूमीवरती मिळतो आहे हे हत्तीमुळे कसं कळतं, तर युद्धभूमीवरती हत्ती हा सिंहासारखी गर्जना करतो किंवा शंखध्वनी करतो. सोंड मुखात घालून जर हत्तीने मेघगर्जना केली किंवा सोंडेनी पोटातलं पाणी काढून सीत्कार केला तर तो राजासाठी शुभ फलदायक असतो. जर हत्तीचा उजवा सुळा पहिल्यांदा मोडला किंवा चांगल्या वृक्षाला धडक दिल्यामुळे त्याचा दात तुटला किंवा जमिनीत घुसवल्यामुळे दात तुटला किंवा दुसऱ्या हत्तीशी दंगल करताना जर दात तुटला तर ते शुभकारक मानलं जातं. हत्तीच काय, हत्तीची सावली ही सुद्धा पवित्र सांगितलेली आहे आणि वायुपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की हत्तीच्या छायेत सुद्धा बसून दान दिलं तरी ते पुण्यकारक होतं. सुलक्षणी हत्ती जो मगाशी सांगितला
भद्र प्रकारचा अशा हत्तीचं जर दान केलं तर ते अत्यंत पुण्यकारक आहे समजलं जातं. कोणत्याही स्थितीमध्ये गजदर्शन हे शुभच आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आधीच्या एका यादीमध्ये मी तुम्हाला हर्षचरित याही एका ग्रंथाचं नाव सांगितलं. हे एक गद्य काव्य आहे. बाणभट्ट कवीनी 7व्या शतकामध्ये लिहिलेल्या या गद्य काव्यामध्ये हर्षवर्धन या राजाच्या पदरी असलेल्या बाणभट्टांनी त्या हर्षाचं चरित म्हणजे त्याची सगळी जीवनी सांगितलेली आहे. या हर्षवर्धनाचं हत्तीदळ किंवा गजदळ हे अत्यंत प्रसिद्ध होतं. हे आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या शिलालेखांवरून, ताम्रपटांवरून किंवा त्याच्या समकालीन असलेल्या चालुक्य वंशीय राजांच्याही उल्लेखांवरून कळतं. या हर्षचरितामध्ये आपल्याला आता जी मी शास्त्राची म्हणून माहिती सांगते तर तसे प्रत्यक्ष त्याचं उपयोजन हे आपल्याला हर्षचरितामध्ये दिसतं. जसं इथे आता मी म्हणलं सुलक्षणी हत्तीचं दान करणं, तर ज्या वेळेला हर्षाचे पिता प्रभाकर वर्धन हे मृत्युमुखी पडतात तेव्हा त्यांच्या आठवणीमध्ये एक हत्ती, माजलेला मदोन्मत्त हत्ती, तरुण हत्ती हा सोडला जातो वनामध्ये असा उल्लेख येतो. त्याच्यामुळे सुलक्षणी हत्तीचं दान करणं हे पुण्यप्रद होतं हे आपल्याला प्रत्यक्ष काव्यांमधून सुद्धा उल्लेख झालेला दिसतो. याच हर्षचरितामध्ये विविध ठिकाणी त्याच्या हत्तींना हे वनामध्ये चरायला सोडलेला आहे आणि ज्या वेळेला शत्रूवर चढाई त्याला करायची ठरते त्यावेळेला हर्ष हा आज्ञा देतोय की विविध ठिकाणी असलेले हत्ती हे त्या वनांमधून आता परत मागवा तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला या विविध ग्रंथांमध्ये जे शकुनांचं वर्णन आहे किंवा शास्त्रांचं वर्णन आहे ते प्रत्यक्ष त्या काळातल्या काव्यांमध्ये सुद्धा प्रतिबिंबित झालेलं दिसतं. आता या हत्ती आणि घोड्यांशी संबंधित काही अशुभ शकुन सुद्धा आहे. बघा, घोड्यावर जर खोगीर चढवलेलं असेल आणि त्या घोड्यावरती दुसऱ्यानेच कोणीतरी मान ठोकली तर तो अशुभ शकुन मानायचे. घोडा जर पाण्यात बसला तर तो अशुभ. जमिनीवर एकाच ठिकाणी जर घोडा गोल गोल फिरत बसला तर तेही अशुभ लक्षण. घोड्याने विनाकारण जर झोप काढली तर ते अशुभाचं सूचन समजलं जाईल. घोडा जर बगळ्यांशी, कबुतरांशी किंवा सारिकांशी खेळला तर ते मृत्यूचं सूचन असतं असंही पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या जिभेनी जर घोडा पाय चाटायला लागला तर ते विनाशाचं सूचन असतं. आता हत्तीच्या बाबतीमध्ये असे अशुभ शकुन काय आहेत तर हत्तीनी वाळलेलं गवत, काटे, दगड ह्याच्यावरती उभं राहून चित्कार केला किंवा सूर्याकडे तोंड वळवून घुबडासारखा भुरभुर आवाज काढला तर ते अशुभ. जमिनीवर सोंड पसरून जर हत्तीने निनाद केला तर तो अशुभ. हत्ती पिसाळला आणि जर त्याचा दात तुटला तर ते अशुभ समजलं जाईल. हत्तीचा दात अचानक जर मळला, मलिन झाला तर देशावरती काहीतरी संकट येणार असं समजलं जायचं. हत्तीच्या दातातनं रक्तस्राव जर झाला तर तेही मोठ्या अशुभाचं सूचन हे समजलं जाईल. आता या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला लक्षात येईल की अनेक प्रकारे सांस्कृतिक संदर्भ हे सुद्धा आपले घोडे आणि हत्ती यांना प्राचीन काळामध्ये जोडले गेलेले आहे. आणि याचमुळे कदाचित हत्तींच्या आणि घोड्यांच्या सांभाळण्याच्या विविध पद्धती त्यांना विनयाधिकरण जसं म्हटलं जातं. विनय म्हणजे प्रशिक्षण. त्यांना प्रशिक्षण देण्याच्या विविध पद्धती, त्यांना सांभाळणारे लोक, त्यांना होणारे विविध रोग, त्यांच्यावरचे उपाय यांचा कदाचित म्हणूनच अत्यंत विस्तृत विचार हा प्राचीन काळामध्ये केला गेलेला असेल. कारण घोडा असेल किंवा हत्ती असेल तो रानटी आहे तर त्याला पाळीव बनवताना किती प्रकारे प्रयत्न करावे लागतात हेही आपल्याला या ग्रंथांमधून स्पष्ट दिसतं. आणि म्हणूनच चतुरंग सेनेमध्ये गजसैन्य आणि अश्वसैन्य
हे फार महत्वाचं हे प्राचीन काळामध्ये समजलं जाईल. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या सगळ्या मुद्द्यांचा विचार हा पुराणांमध्ये आणि पुराणाला समकालीन असलेल्या विविध प्रकारच्या साहित्यामध्ये केलेला दिसतो. ते म्हणजे सगळ्यात चांगले हत्ती कोणते. जसं मगाशी घोड्यांबद्दल सांगितलं तसं सर्वात चांगले हत्ती कोणते, तर आनुप प्रदेश म्हणजे दलदलीचा प्रदेश या ठिकाणी राहणारे काही हत्ती असतात. भरपूर हिरवा चारा मिळणाऱ्या प्रदेशामध्ये राहणारे हत्ती असतात. मग त्यांच्या 4 प्रकारांबद्दल मी मगाशी तुम्हाला सांगितलं. त्यांचे विविध रंग, त्यांचे सुळे, त्यांच्या सुळ्यांची लांबी, त्यांची उंची, मग नर आणि मादी यांनी कधी एकत्र यायचं, मग त्या पिल्लांची काळजी कशी घ्यायची, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे वर्णन केलेलं दिसतं. जसं हत्ती कुठे सांभाळले जातात हे फार महत्वाचं, कारण त्यांना मगाशी सांगितलं तसं कंटक म्हणजे भरपूर चारा असलेली कटक वन किंवा कंटक वन असा उल्लेख आपल्याला हर्षचरितामध्ये सुद्धा दिसतो की तिथे हत्ती सांभाळले जातात, कारण त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचा आहार लागतो. आणि जसं आपल्याला फक्त गवत हे माहिती आहे तसं नसून प्रत्यक्ष माणूस जेव्हा त्यांची काळजी घेतो, रानटी हत्तीचा पाळीव हत्ती बनत असताना त्याच्या आहारामध्ये होणारे बदल किंवा त्याला सतत पाण्यामध्ये डुंबायला लागतं, त्याच्यामुळे वेगवेगळी जलाशय जवळ असणं किंवा त्याला थंडाव्यासाठी विशिष्ट प्रकारचा चारा विशिष्ट प्रकारच्या ऋतूमध्ये देणं, वेगवेगळ्या प्रकारची औषधं देणं, या पद्धतीने हत्तीचा आहार हा सांभाळायला लागतो. राजाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर हत्तीच्या मदतीने युद्ध हे करण्यासाठी त्याच्यावरती अंबारी असणं किंवा त्याच्यावरती राजांनी बसून प्रत्यक्ष भाला किंवा इतर काही शस्त्रांच्या मदतीने युद्ध करणं आणि त्याचा हत्तीला सराव असणं, हे सुद्धा भाग आपल्याला बऱ्याच या ग्रंथांमध्ये सांगितलेले शिकवलेले दिसतात. कारण हत्ती युद्धामध्ये पिसाळला नाही पाहिजे किंवा तो उधळला नाही पाहिजे. हत्ती जर उधळला तर त्याचं भयानक तो आकार, त्याचं वजन हे त्या राजासाठीच अत्यंत धोकादायक ठरू शकतं. म्हणजे ज्या बाजूचा हत्ती आहे त्याच बाजूला तो धोकादायक ठरू शकतो. आणि म्हणून हत्तीला युद्धासाठी तयार करणं हा एक वेगळा प्रशिक्षणाचा भाग हा हत्तीचा असतो. त्याच युद्धामध्ये एक गंधगज म्हणून एक हत्तीची जात दिसते आणि या गंधगजाचा उल्लेख आपल्याला हर्षचरितामध्ये किंवा ऐहोळे प्रशस्ती, ही जी ऐहोळे गावामध्ये आपल्याला मेघुती मंदिरावरती कोरलेली एक चालुक्य वंशातल्या राजाची प्रशस्ती दिसते, तर त्याच्यामध्ये आपल्याला गंधगज हाही उल्लेख दिसतो. प्राचीन काळामध्ये अनेक ठिकाणी गंधगज उल्लेख दिसतो. गंधगज याचा अर्थ अत्यंत दुर्गंध येणारा हत्ती, आणि ती इतकी दुर्गंधी असते की त्याच्यामुळे इतर घोडे किंवा इतर प्राणी जे कुठले असतील ते पण उधळतात किंवा प्रत्यक्ष दुसरे हत्ती सुद्धा उधळतात. आणि त्याच्यामुळे आपल्या सैन्याचं रक्षण करून या गंधगजांच्या द्वारे दुसरं सैन्य, शत्रूचं सैन्य कसं उधळायचं, हा सुद्धा प्राचीन काळातल्या युद्धनीतीचा एक महत्वाचा भाग होता असं दिसतं. अजून हत्तीचा संदर्भ हा ऐश्वर्याशी, संपन्नतेशी जोडलेला आपल्याला दिसतो. आणि त्या दृष्टीने गजलक्ष्मी हा सुद्धा मूर्तींमध्ये आपल्याला कायम दिसणारा एक प्रकार आहे. गजलक्ष्मी याचा अर्थ 2 हत्ती हे 2 बाजूंनी पाण्याचे घडे, पाण्याचे कलश हे त्या लक्ष्मीच्या मस्तकावरती ओतता आहेत असं आपल्याला शिल्प दिसतं. आणि त्याच्यावरून ती अत्यंत समृद्ध अशी लक्ष्मी ही आशीर्वाद देते किंवा तिच्या हातामधून काही नाणी पडतायत किंवा पाणी पडतंय किंवा कमळ आहे, अशी लक्ष्मीची विविध जी लांछनं आहेत तर ती पण आपल्याला गजलक्ष्मीमध्ये दिसतात. तर ती गजलक्ष्मी ही समृद्धीचं प्रतीक आहे.
आणि त्याचं हे महत्वाचं कारण की हत्ती सांभाळणं हे सुद्धा खूप श्रीमंती काम आहे. आणि त्याच्यामुळे ज्या राजाकडे असे हजारो हत्ती सैन्यामध्ये असतील तो अर्थातच अत्यंत संपन्न राजा असणार आहे. आणि त्यामुळे गजलक्ष्मी किंवा गजांत लक्ष्मी हे सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी उल्लेख दिसतात. ते संपन्नतेचे उल्लेख दिसतात. आणि म्हणूनच शालिहोत्र या मुनींशी जोडलं गेलेलं अश्वशास्त्र आणि पालकाप्य मुनींशी जोडलं गेलेलं गजशास्त्र हे आपल्याला विविध प्रकारे केवळ महापुराण उपपुराणांमध्येच नव्हे तर वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये हे आपल्याला विखुरलेलं आहे असं दिसतं. आणि आपल्या भारतीय उपखंडामध्ये निर्माण झालेल्या विविध साहित्यामध्ये त्याचे अगदी जाता जाता सुद्धा खोल वरती अत्यंत गंभीर उल्लेख दिसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर पंचतंत्रामध्ये आपल्याला एक गोष्ट येते अपरीक्षित कारकामध्ये. आणि ती गोष्ट आपल्याला असं सांगते की घोडे हे त्या एका राजाकडे असतात आणि त्या राजाकडे माकडांचा एक कळप पण पाळलेला असतो. आणि असं लक्षात येतं की त्या माकडांच्या कळपाला धोका आहे. का? कारण एक मेंढा हा स्वयंपाकघरामध्ये जाऊन तिथे कुठल्याही अन्नामध्ये तोंड घालायचा आणि त्याच्यामुळे तिथले स्वयंपाकी त्या मेंढ्यावरती जे काही त्यांच्या हातामध्ये मिळायचं ते फेकून मारायचे. मग एकदा जर चुकून जळतं लाकूड त्या मेंढ्यावरती पडलं तर तो मेंढा त्याच्या अंगावरती लोकर असल्यामुळे जळायला लागेल आणि मग जवळ असलेला जो तबेला घोडांचा तिथे जाऊन तो लोळेल गडाबडा. आणि मग घोड्यांना अग्निदाह समुद्भव म्हणजे आगीच्या ज्वाळांपासून होणाऱ्या जखमा होतील. आणि शालिहोत्राने असं सांगितलेलं आहे अश्वशास्त्रामध्ये. बघा पंचतंत्रामधला उल्लेख मी तुम्हाला सांगतेय की जे पंचतंत्र आपण फक्त प्राणी कथा किंवा लहान मुलांच्या कथा म्हणून बघतो पण त्या पंचतंत्रामध्ये आपल्याला या प्राचीन अश्वशास्त्राचा केवढा महत्वाचा उल्लेख दिसतो. बघा तिथे असा उल्लेख येतो की जर घोड्यांना आगीमुळे जखमा झाल्या तर त्याच्यावरती माकडांची चरबी लावण्याचा उपाय हा केला जातो. आणि तो उपाय इतका जालिम आहे की जसा सूर्य आल्यानंतर अंधार नक्की नाहीसा होतो तसा माकडांची चरबी लावल्यानंतर घोड्यांना आगीमुळे झालेला व्रण हा नक्की दूर होतो. इतका खोलवर हा अश्वशास्त्राचा विचार आपल्याकडे रुजलेला आहे. गजशास्त्राबद्दल किंवा अश्वशास्त्राबद्दल प्रत्यक्ष महाभारतात सुद्धा आपल्याला असं दिसतं की नकुल आणि सहदेव हे दोघंही जे कुंती आणि माद्रीचे पुत्र होते तर त्या पांडवांमधले नकुल आणि सहदेव हे पशु पालन उत्तम जाणणारे होते. आणि म्हणूनच ते जेव्हा अज्ञातवासामध्ये राहिले विराटाच्या घरी तेव्हा एक जण गोसंख्याता आणि एक जण अश्वपाल म्हणून राहिलेला आहे. आणि म्हणूनच पशुवैद्यक किंवा पशुशास्त्र हे भारतीय उपखंडामध्ये अत्यंत खोलवर विचार केलेलं शास्त्र आहे. आणि ते आपल्याला अशा विविध प्रकारच्या ग्रंथांमध्ये जवळजवळ 1000 वर्षांच्या कालखंडामध्ये त्याचा एक शास्त्र म्हणून किंवा एक त्याच्याबद्दल शास्त्रीय माहिती म्हणून विचार हा नक्की केलेला दिसतो. धन्यवाद.